4 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर मिळाली मला आउट ऑफ इंडियामधून. कोणत्या देशातून ऑर्डर मिळाली हे मी तुम्हाला पुढे सांगेन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी चैताली. माझा थालीपीठ भाजणीचा स्मॉल बिझनेस आहे. खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ अपलोड करते. मी किचन आवरायला काढलं होतं आणि माझा हातसुद्धा खूप दुखत होता आणि त्यात माझ्या मोबाईलच्या स्टोरेजचा प्रॉब्लेम. व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट होत नव्हता. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल किती कारणे देते ही बाई, पण खरंच या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मी किचन आवरायला काढलं होतं त्यावेळेस मी व्लॉग बनवायचा प्रयत्न केला, पण व्हिडिओ एडिट झाला नाही आहे. व्हिडिओ तसेच आहेत मोबाईलमध्ये, ते व्हिडिओ मी डिलीट केले नाही आहे. लवकरच ते पण अपलोड करेन. आत्ता ही मेन 4 किलोची ऑर्डर होती. मला असं वाटलं सगळ्यात आधी हा व्हिडिओ अपलोड करावा, त्यामुळे मी आधी हा व्हिडिओ अपलोड करायला घेतला आहे. मी आता ही 5 किलो थालीपीठ भाजणी बनवते. 4 किलो आउट ऑफ इंडिया पाठवायची आहे आणि 1 किलो इंडियामध्येच पाठवायची आहे. ज्यांनी इंडियाच्या बाहेर आहेत त्यांनी ऑर्डर केली आहे ना, त्यांची आई इंडियामध्ये राहते, त्यांना 1 किलो थालीपीठ भाजणी पाठवायची आहे. कारण मी धान्य भाजताना आणि सुरुवातीला निवडताना सुद्धा रेडिओ ऑन ठेवला होता. जर गाण्यांचा आवाज आला व्हिडिओमध्ये तर कॉपीराईट बसण्याची शक्यता असते, त्यामुळे मी पूर्ण म्यूट केला आहे व्हिडिओ. तर अशा गोष्टीसुद्धा होतात यूट्यूबवर. आता इथे माझी ज्वारी भाजून झाली आहे. सुरुवातीला मी ज्वारी घेतली होती भाजायला. ज्वारी काढून घेते आणि बाजरी घेते भाजायला. इंस्टाग्रामवरून मला 1-1 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर येते. काही ऑर्डर्स कॅन्सल पण होतात शिपिंग चार्जेसमुळे. काही जणांना नाही शक्य होत एवढं शिपिंग चार्जेस द्यायला. थालीपीठ भाजणीचं पीठ असल्यामुळे पिठाच्या वजनामुळे बॉक्सचं वजन वाढतं, त्यामुळे शिपिंग चार्जेसमध्ये चेंजेस होत राहतात. मलाही पाहिजे तसं त्यातनं प्रॉफिट निघत नाही, पण मग माझा जो एक्सपिरियन्स वाढतो आहे त्याच्यामुळे मला ते बिझनेसच्या स्किल्स, कोणत्या गोष्टी आपल्याला बिझनेससाठी गरजेच्या आहेत त्या मला शिकायला मदत होते. कारण मलासुद्धा ऑनलाईन बिझनेसचा काहीच अनुभव नाही आहे. मी सुरुवातीला फक्त घरातून थालीपीठ भाजणी तयार करून सेल करत होते आणि अचानक एक दिवस मैत्रिणीने ऑर्डर दिली आणि तो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर अपलोड केला. त्यानंतर त्या व्हिडिओला इतके व्ह्यूज आले आणि खूप मला इन्क्वायरीसुद्धा आल्या होत्या थालीपीठ भाजणीसाठी. आणि मी विचार केला नाही, आल्या ऑर्डर तर घेतल्या. काहीच एक्सपिरियन्स नव्हता. पोस्ट ऑफिसमध्ये वगैरे जाऊन मी चौकशी करून आली, पार्सल कसं पाठवायचं, शिपिंग चार्जेस किती लागेल. पण मी शिपिंग चार्जेससाठी इन्क्वायरी करायला गेली त्यावेळेस त्यांनी जे चार्जेस सांगितले त्या चार्जेसमध्ये आणि जेव्हा खरंच ऑर्डर आल्यानंतर ते पार्सल मी द्यायला गेली त्या चार्जेसमध्ये खूप फरक होता. त्याच्यावर मी पुढे एक व्हिडिओ बनवणार आहे शिपिंग चार्जेसवर. तर आता इथे आपली बाजरीसुद्धा भाजून झाली आहे. आता मी गहू घेते भाजायला. कॅनवावर शिपिंग लेबल कसं बनवायचं आणि शिपिंग चार्जेसवर व्हिडिओ बनवा अशी मला इंस्टाग्रामवरती कमेंट आली होती आणि DM सुद्धा रिक्वेस्ट केल्या आहेत. तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे आणि कॉस्टिंगवरती पण व्हिडिओ बनवा असं सांगितलं आहे मला. पण कॉस्टिंगवर व्हिडिओ बनवला तर त्याचा माझ्या बिझनेसवर इफेक्ट होऊ शकतो, त्यामुळे मी कॉस्टिंगवर व्हिडिओ बनवला नाही आहे. पण मी विचार केला की कॉस्टिंगवरती एक अंदाजे व्हिडिओ बनवून अपलोड करेन, ज्यामुळे तुम्हाला त्या कॉस्टिंगच्या व्हिडिओमुळे तुमच्या बिझनेसला, तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला मदत होऊ शकेल. इकडे माझ्या किचनमध्ये तर खूप गरम होते कारण उन्हाळा अजून चालूच आहे. जून महिना सुरू झाला आहे पण अजून एकदाच पाऊस पडला आहे, त्यानंतर पावसाचा अजून पत्ता नाही आहे. आणि जोपर्यंत माझं हे पार्सल जात नाही तोपर्यंत नाही पडला तर खूप बरं होईल. पार्सल व्यवस्थित गेलं तर मला खूप जास्त आनंद होईल. त्यामुळे गहू भाजताना आणि बाजरी भाजताना एवढं काही वाटत नाही, पण सुरुवातीला ज्वारी भाजताना खूप जड जातं. मी एकाच वेळेला ज्वारी घेते पूर्ण, त्यामुळे जड जात असेल, किंवा ज्वारीचे ते दाणे मोठे त्यामुळे पण असू शकतं. पण बाजरी भाजताना एवढं काही वाटत नाही, हलकंच फील होतं हाताला. पण ज्वारी भाजताना मला हाताला खूप जास्त ताण येतो, त्यामुळे माझा हात दुखत असेल. आता माझे गहू भाजून झालेत, मी आता तांदूळ घेतलेत भाजायला आणि कंटिन्यू ते भाजावं लागतं आहे, त्यामुळे सुद्धा हातावर ताण येतो आहे. तर डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितला होता. मागे पण माझा हात खूप दुखत होता दिवाळीच्या दरम्यान,
तर त्यावेळेस रेस्ट करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. आता त्यानंतर मी खूप गॅप घेऊन आता सुरुवात केली आहे. इंस्टाग्रामवर लोकांना माझा कंटेंट आवडतोय आणि ऑर्डरसुद्धा मिळतात आहे, त्यामुळे मी थांबली नाही आहे. तांदूळ पण भाजून होत आलेत. आता तांदूळ काढून घेते आणि चना डाळ घेते भाजायला. चना डाळ भाजून झाली की उडीद डाळ आणि मूग डाळ या दोन्ही डाळी मी एकत्रच भाजून घेते आणि त्यानंतर धने, जिरे आणि ओवा या तिन्ही गोष्टी एकत्र भाजून घेते. जेव्हा आपण एखादा बिझनेस सुरू करतो किंवा एखादी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याला नवीन जॉब लागले आहे आणि अशा वेळेला आपल्याला जर कोणाचा सपोर्ट मिळाला की आपल्याला अजून कॉन्फिडंट वाटतं. आणि माझ्यासोबतसुद्धा असंच झालं आहे. मी यूट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड केला होता, थालीपीठ भाजणीचं 5 किलोचं प्रमाण आणि माझ्या बिझनेस जर्नी रिलेटेड. आणि त्या व्हिडिओवर अमेरिकन भाऊंनी कमेंट केली होती, लाईक केलं होतं. त्यानंतर मला त्यांच्याबद्दल कळलं. अमेरिकन भाऊ म्हणजे राहुल पाटील. राहुल दादा हे अमेरिकेत राहायला आहेत. त्यांनी एक कम्युनिटी बनवली आहे. त्या कम्युनिटीद्वारे ते कॉन्टेंट क्रिएटर्सना आणि अमेरिकेत राहणारे मराठी उद्योजक त्यांना हेल्प करतात, गायडन्स करतात सोशल मीडियावर त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. इंस्टाग्रामवर व्हिडिओ कसे अपलोड करायचे, यूट्यूबवर व्हिडिओ कसे अपलोड करायचे असं ते गाईड करतात. मी सुद्धा त्याच कम्युनिटीचा एक भाग आहे. मी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमधून मला कळलं की वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे कम्युनिटी जॉईन करण्यासाठी. आणि मी वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरला, कम्युनिटीमध्ये जॉईन झाले. मला जॉईन केलं भाऊंनी कम्युनिटीमध्ये. आणि त्यानंतर कम्युनिटी मेंबरसोबत माझं खूप छान एक नातं तयार झालं. आणि ही ऑर्डर मला कम्युनिटी मेंबरकडूनच मिळाली आहे. प्राची जोशी नाव आहे त्यांचं. प्राचीताईंनी ऑर्डर दिली आहे मला. ती अमेरिकेत राहायला आहे. तिला 4 किलो थालीपीठ भाजणी पाठवायची आहे आणि 1 किलो प्राचीताईच्या आईला थालीपीठ भाजणी पाठवायची आहे. खूप महिन्यांच्या गॅपनंतर मी माझा थालीपीठ भाजणीचा स्मॉल बिझनेस पुन्हा सुरू केला होता. आणि त्यानंतर मी एका कम्युनिटीचा भाग झाले आणि बाहेरून, इंडियाच्या बाहेरून मला ऑर्डर मिळाली. त्यामुळे मला अजून कॉन्फिडंट वाटतं आहे आणि मला स्वतःवर प्राऊड वाटतं आहे की मी थांबले नाही, मी माझे प्रयत्न चालू ठेवले. आणि फक्त एवढंच नाही तर अमेरिकेमध्ये मराठी ग्रोसरी शॉप आहे आणि ते आपल्या मराठी माणसाचंच आहे. आणि त्यांनीसुद्धा मला सांगितलं आहे की तुझी थालीपीठ भाजणी आपण आपल्या किराणा दुकानात ठेवूया, पण त्यासाठी काही प्रोसेस लागते, पेपरवर्क लागतो. तर त्याचीसुद्धा मी माहिती काढायचा प्रयत्न करते. मी एक वेबिनार जॉईन केला होता याआधी इम्पोर्ट एक्सपोर्टवर. डॉक्टर ओमकार हरिमाळी सरांचं मी इम्पोर्ट एक्सपोर्टचं वेबिनार जॉईन केलं होतं. पुढे त्यांचे काही क्लासेस आहे, तर माझी इच्छा आहे पुढे ते क्लासेस करायची. बघूयात पुढे आता. बॅकग्राऊंडमध्ये माझ्या जुन्या छोट्या मोबाईलवर FM चालू आहे आणि मस्त गाणे गुणगुणत माझं काम चालू आहे. जुने गाणे चालू आहेत आणि मला खूप आवडतात जुने गाणे ऐकायला. आणि असं गाणे गुणगुणत काम पण लवकर होतं, काही एवढं थकवासुद्धा जाणवत नाही. आता इथे माझे सगळे धान्य भाजून झाले आहेत. फक्त धने, जिरे आणि ओवा भाजायचं काम बाकी आहे, ते पण मी भाजून घेते. इथे माझे सगळे धान्य भाजून झालेत. धने, जिरे, ओवा पण भाजून झालाय. आता हे सगळे धान्य मी थंड करायला ठेवते. थंड झाल्यावर गिरणीतून दळून आणणार आहे. आधी मी सगळं मिक्स करून घेते. दोन्ही परातीत धान्य काढले होते भाजल्यानंतर आणि त्यात धने, जिरे आणि ओवा मिक्स करायचा आहे. गरम असतानाच धने, जिरे, ओवा मिक्स केला की त्याच्यामध्ये तो सुगंध छान मिक्स होतो आणि दळल्यानंतर पण भाजणीचा सुगंध छान येतो. आणि सगळे धान्य एकजीव करून घेते. त्यात धने, जिरे, ओवा मिक्स करते आणि थंड करायला ठेवते. आणि डब्यात सगळे धान्य टाकल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतरच दळायला देते. आणि यूट्यूबवर कमेंटमध्ये विचारलं होतं थालीपीठाची भाजणी कशी दळायची. तर थालीपीठाची भाजणी दळताना थोडीशी जाडसर दळायची असते. 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या दिवशी माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते. आणि यूट्यूबवर मला कमेंट आली होती की तुमचे 1000 सबस्क्रायबर किती दिवसात पूर्ण झाले, किती व्हिडिओनंतर पूर्ण झाले.
जेव्हा मी स्वतः कॅल्क्युलेशन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी 50+ शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले होते आणि 3 लाँग व्हिडिओ अपलोड करून झाले होते आणि त्यानंतर 2 महिन्यात माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर आत्ता माझे धान्य भाजून झाले, त्याच्यामध्ये धने जिरे ओवा मी मिक्स करून घेते आणि मी आज प्रयत्न केला आहे काही कमेंटची उत्तरं द्यायचा, तर ते उत्तरंसुद्धा मी दिली आहे. माझा हात खरंच खूप दुखत होता, त्यामुळे काही व्हिडिओ अपलोड करणं पेंडिंग आहेत. मी लवकरच ते व्हिडिओ अपलोड करते. सगळे धान्य भाजून झाले आणि धने जिरे ओवा मिक्स करून मी ते थंड करायला ठेवते आणि पूर्ण थंड करून झाल्यावरच गिरणीतून दळून आणणार आहे. आणि ही ऑर्डर पाठवायची आहे USA म्हणजे अमेरिकेला. जेव्हा मला प्राचीताईंनी सांगितलं मला थालीपीठ भाजणी पाठव अमेरिकेत, तर मला सुरुवातीला काहीच आयडिया नव्हती कसं पाठवायचं. मला फक्त इम्पोर्ट एक्सपोर्ट मी ऐकलं होतं, पण आपण असं नातेवाईकांना पण पाठवू शकतो हे मला माहिती नव्हतं. तर मला प्राचीताईंनीच सांगितलं की तू असं रिलेटिव्हला पाठवतो तसं तुम्हाला पाठवू शकते. सगळ्यात आधी मी पोस्टात जाऊन चौकशी करून आले पार्सल कसं पाठवायचं. तर तिकडे त्यांनी मला एक फॉर्म दिला, तो फॉर्म घेऊन मी घरी आले. फॉर्मची झेरॉक्स काढायला सांगितली होती, आधार कार्डचे 2 झेरॉक्स काढायला सांगितले होते. त्यानंतर मी कागदपत्र तयार केले, म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स, त्या फॉर्मची झेरॉक्स, शिपिंग लेबल बनवलं, भाजणी तयार करून घेतली. बाकी पुढची सगळी प्रोसेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. गणेशोत्सवादरम्यान मी बेसन लाडू बनवले होते आणि ते किराणा दुकानात ठेवले होते सेल करायला आणि त्यातून मला चांगला प्रॉफिट मिळाला होता. त्यातून मी हा छोटा मोबाईल विकत घेतला होता, कारण परत ऑर्डर्स मिळवण्यासाठी माझ्याकडे दुसरा मोबाईलचा पर्याय नव्हता, त्यामुळे मी हा मोबाईल विकत घेतला होता. याच मोबाईलवर मी आता FM चालू ठेवला होता. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.